नमस्कार मित्रांनो, मी सुधीर काळे आणि आज आपल्यासोबत आहेत सांदीपनी अकॅडमीचे डायरेक्टर श्री नानासाहेब भारते सर. तर एक महिन्यात आता राहिलेला आहे 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षेसाठी. तर त्या परीक्षेला सामोरं जात असताना विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न असतात आणि त्यांना जी काही अडचणी असतात मानसिक स्वरूपात असतील, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला खूप छान सुंदर असं मार्गदर्शन आज ह्या ठिकाणी भारते सर त्यांच्या अनुभवातून करणार आहेत. तर मी ह्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. नमस्कार. नमस्कार सर. सर, आज तुम्हाला माहीत आहे की थोड्याच दिवसामध्ये 10वीची परीक्षा आणि 12वीची परीक्षा येत आहे. आणि तुम्ही खूप वर्षापासून ह्या शैक्षणिक पेशामध्ये आहात आणि खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आजपर्यंत. तर आज आपले जे प्रेक्षक आहेत तर या सर्वांना तुम्ही काही प्रश्न आहेत त्यांची, तर त्या संदर्भामध्ये तुम्ही उत्तर द्यावीत ही अपेक्षा आहे. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन, तुम्ही त्याचं उत्तर नक्कीच द्याल. ठीक आहे सर. तर आता शेवटचा एक महिना राहिला आहे सर. तर 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेला मुलांनी कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायला हवी? सर बेसिकली ह्याच्यामध्ये काय, मी असं पर्सनली समजतो की 2 कॅटेगरीचे विद्यार्थी असतात. पहिली कॅटेगरी म्हणजे तो विद्यार्थी ज्यांनी खरंच पहिल्यापासून नियमितपणे अभ्यास केला आहे, हो, कारण ह्याच्यासाठी उत्तर वेगळं असेल. नक्कीच. आणि दुसरा विद्यार्थी तो आहे की वर्षभर काही केलं नाही पण आता शेवटी तो जागा झाला आहे. हो. तर ती एक सेकंड कॅटेगरी आहे. नक्कीच. आणि विद्यार्थी काय करतात, आता दोघे विद्यार्थ्यांसाठी आन्सर आहे. तर सगळ्यात पहिला जो विद्यार्थी आहे ज्याचा वर्षभर अभ्यास झाला आहे, तर असं नाही की बाबा त्याचा वर्षभर अभ्यास झाला आणि मग त्याला आउट ऑफ मार्क्स येतील, असं पण नाही आहे. 2 महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत जे त्याचा स्कोअर कमी करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं फॅक्टर म्हणजे काय की तो विद्यार्थी चुका कुठे ना कुठे करणार, आणि दुसरं महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे पेपर प्रेझेंटेशन. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर जर विद्यार्थ्याला त्याच्या चुका प्रश्न उत्तरपत्रिकेमध्ये जर कमी करायचे असतील तर त्यासाठी सोल्युशन असं आहे की त्यांनी खूप सगळी रिव्हिजन केली पाहिजे. ओके. आता हा जो सध्याचा काळ आहे, ह्या काळामध्ये रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जितकी जास्त रिव्हिजन कराल तितकं जास्त तुमचं जे प्रिंटिंग आहे ब्रेनमध्ये, ते जे आन्सर आहे ते जास्त होणार आणि तुमचं चुका करण्याचं जे प्रमाण आहे ते कमी कमी होणार. ज्या सिली मिस्टेक्स आहेत त्या कमी कमी होणार. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की सॅम्पल पेपर सॉल्विंग. सॅम्पल पेपर सॉल्विंगनी काय होतं, आपली टाईम ॲक्युरेसी वाढते, टाईम मॅनेजमेंट होतं आणि पेपर प्रेझेंटेशन जे आहे ते सुधारतं. ओके. तर या काळामध्ये विद्यार्थ्यांनी कमीत कमी 5 ते 10 सॅम्पल पेपर सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे. आता हे उत्तर आहे त्या विद्यार्थ्यासाठी ज्यांनी वर्षभर चांगला अभ्यास केला आहे. हो. रिव्हिजन आणि सॅम्पल पेपर सॉल्विंग ह्याच्यामुळे काय होईल, मिस्टेक्स कमी होतील आणि प्रेझेंटेशन सुधारेल. ह्याच्यामुळे त्याचा स्कोअर बूस्ट होऊ शकतो आणि टाइम मॅनेजमेंट पण वाढेल. डेफिनेटली. दुसरा विद्यार्थी तो आहे ज्याने शेवटी पुस्तकं हातामध्ये घेतली. ओके. बघा आता काळ फार कमी आहे, अप्रॉक्सिमेटली तुमच्याकडे 1 महिना हातामध्ये आहे. हो. आणि जे काही तुमचे 10 चॅप्टर्स असतात एका विषयामध्ये, ते लगेचच्या लगेच होणं आता अशक्य आहे. बरोबर. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की जे चॅप्टर्स त्यांना फार डिफिकल्ट जातात किंवा तो चॅप्टर त्यांना समजलेलाच नाही आहे, असे चॅप्टर आता तुम्ही सोडून द्या. जे चॅप्टर्स तुम्हाला सोपे जातात त्यांना घ्या, त्यांचं रिव्हिजन करा, ते क्वेश्चन आन्सर्स तुम्ही बाय हार्ट करा. त्यामध्ये सगळ्यात पहिलं प्राधान्य तुम्ही PYQsला द्या. जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील 2018 ते आत्तापर्यंत 2023 पर्यंत विचारले गेलेले, ते सगळे प्रश्न तुम्ही बघून घ्या. त्यानंतर 5 ते 6 किंवा 10 सॅम्पल पेपर्स तुम्ही घ्या. त्या सॅम्पल पेपर्समध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात, ते पण तुम्ही पाठ करू शकता, त्याचाही अभ्यास करू शकता आणि त्याची शेवटी रिव्हिजन करा. नक्कीच. त्यांना तो ऑप्शन फार हेल्पफुल असेल आणि त्याच्यामध्ये त्यांचे मार्क्स पण बूस्ट होतील. ओके. ठीक सर, ठीक. यानंतर दुसरा प्रश्न आहे सर. खूप अभ्यास केल्यानंतर सुद्धा एक्झामचं एक प्रेशर असतं. त्यासाठी तुम्ही काय सांगणार विद्यार्थ्यांना की ते एक्झामचं जे प्रेशर आहे ते कशा पद्धतीनं तुम्ही कमी करायला पाहिजे म्हणून? येस, डेफिनेटली. बेसिकली काय असतं, लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स आपण म्हणू शकतो. बरोबर. विद्यार्थ्यांनी तर अभ्यास खूप केला आहे. मी असे पण विद्यार्थी बघितलेत की अभ्यास खूप केला आहे, खूप हुशार आहेत आणि जे स्कूल्समध्ये ज्यांच्या प्रिलिम्स वगैरे होतात त्याच्यामध्ये त्यांचा स्कोअर देखील चांगला येतो. पण ज्यावेळेस बोर्डाचा पेपर असतो, ॲक्च्युअल सेंटरला त्यांना जायचं असतं, तर एक प्रकारचं प्रेशर आलेलं असतं. बेसिकली ते नॅचरल आहे, कारण शाळेमध्ये कसं असतं, आपले शिक्षक असतात, 10 वर्ष आपण त्या शाळेमध्ये शिकलेलो असतो, आपले मित्रमैत्रिणी आजूबाजूला असतात, सुपरवाईज करायला आपलेच लोक असतात. बरोबर. तर तो जो प्रेशर आहे किंवा तो जो एक ॲटमॉस्फिअर असतो, तो प्रेशर त्यावेळेस इतका फील होत नाही. पण ज्यावेळेस ॲक्च्युअल विद्यार्थी सेंटरला असतो त्यावेळेस सुपरवायझर्स वेगळे असतात, आपल्या आजूबाजूला विद्यार्थी वेगळे असतात, इतका सगळा प्रेशर असतो
आणि फॉर्मॅलिटीज खूप असतात, इथं सह्या करा रे, तिथं सह्या करा, इतक्या सगळे इन्स्ट्रक्शन्स सांगितले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी बघून विद्यार्थ्याला काहीतरी नवीन वाटायला लागतं. तर माझा सल्ला हाच असेल की जे शाळेमध्ये तुमचं चाललं होतं ना, क्वेश्चन पेपर ज्या टाईपचा होता, ज्या प्रकारच्या त्या प्रश्नपत्रिका होत्या, जे सुपरविजन होत होतं, तीच पद्धत आहे. बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तीच पद्धत आहे. तुमच्यावर कॉन्फिडन्स असू द्या. तुम्हाला चांगले मार्क शाळेमध्ये देखील आले होते, बोर्डामध्ये देखील येतील हे मार्क्स. फक्त ॲटमॉस्फिअरला बघून घाबरून नका जाऊ. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. कॉन्फिडन्स जर जास्त असेल तर नक्की तुमचा पेपर वेळेत संपेल आणि तुमचा स्कोअर देखील बूस्ट होईल. ओके. अतिशय छान असं उत्तर दिलं सरांनी की तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवून आणि कॉन्फिडन्स लेवल तुमची बिल्डअप करूनच तुम्ही त्या पेपरला सामोरं जाऊ शकतो. कारण नक्कीच आहे, नॅचरली तुम्ही म्हटल्याप्रमाणे की बोर्ड एक्झाम हा एक पगडा आहे पूर्वीपासूनच, की ते असं तो त्याचा मोठा भाऊ करून ठेवलेला आहे सर्व पालकांनी देखील. तर त्याला अजिबात घाबरायचं नाही सर्वांनी. ठीक आहे. तिसरा प्रश्न विचार सर मी तुम्हाला. मुलं एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर ब्लँक होऊन जातात. राईट. हे बघा, ब्लँक होण्याचं प्रॅक्टिकल सोल्युशन जे आहे किंवा जे प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन मी असं सांगेल. ॲक्च्युली हा प्रॉब्लेम मला पण येत होता लहानपणी, मला आठवतं. ओके. आणि मी सेम प्रश्न माझ्या क्लास टीचरला विचारला होता बरं का. तर त्यांनी जे सोल्युशन दिलं तर मी तेच सांगतो तुम्हाला. तर ते काय बोलले होते की बेसिकली ब्लँक होण्याचं एक रिझन आहे, विद्यार्थी काय करतात, एंड मोमेंटला अभ्यास करतात आणि एंड मोमेंटला अभ्यास केल्यानंतर ह्या गोष्टी होतात. पण आपण थोडंसं त्या डेप्थमध्ये जाऊ. असं का होतं? समजा तुमचा अभ्यास पहिल्यापासून चालू आहे, तुमच्या रिव्हिजन पण छान पद्धतीमध्ये झाली आहे, अशा केसमध्ये तुम्ही ब्लँक नाही होणार. तुम्ही ब्लँक केव्हा होता बघा, आज तुमची परीक्षा आहे आणि काल तुम्ही एखादा नवीन टॉपिक घेतला अभ्यासाला, किंवा आज सकाळी सकाळी तुम्ही उठलात आणि काहीतरी नवीन टॉपिक अभ्यासाला घेतला आहे. तर हे जे नवीन टॉपिक्स तुम्ही घेताय, जे तुम्ही याच्या आधी वर्षभर कधी वाचलेच नाही, आणि अचानक तुम्ही पेपरला गेलात, तर तुमची जम्बलिंग होणार. तुम्ही रिव्हिजन नाही केली, तुम्ही सॅम्पल पेपर नाही सोडवल्या, आणि एन पेपरच्या काळातच तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली. म्हणजे आधी थोडंफार केलं होतं आणि जे आत्ता तुम्ही केलं आहे सगळ्यांची खिचडी होणार आणि तुम्ही ब्लँक होणार. कधीकधी आम्ही विद्यार्थ्यांचे पेपर तपासत असतो, तर एक क्वेश्चन दिलेला असतो आणि त्याचा आन्सर विद्यार्थी लिहितात. ते जे आन्सर लिहिलं आहे ते बरोबर आहे, पण ते त्या प्रश्नाचंच उत्तर नव्हतं, ते दुसऱ्याच प्रश्नाचं उत्तर होतं, जे याला थोडंसं मॅच करत होतं. मग ह्या अशा जम्बलिंग होतात. आणि कधीकधी विद्यार्थ्याला पेपर झाल्यावर कळतं की अरे ह्या प्रश्नाचं उत्तर तर मला येत होतं, नेमकी पेपरच्या काळातच मी विसरून गेलो. दिस इज ड्यू टू लॅक ऑफ रिव्हिजन, लॅक ऑफ सॉल्विंग. मी असं पर्सनली समजतो की तुमचं जे ब्रेन आहे, ब्रेनमध्ये तुम्ही डेटा स्टोअर करता, तुम्ही जे अभ्यास करता ते ब्रेनमध्ये स्टोअर करता. तर जे तुम्ही स्टोअर केलं आहे ना, ते तुम्ही एकदा लिहून बघायला पाहिजे. तुम्ही जे डेरिव्हेशन्स डिराईव्ह करता, तुम्ही जे न्यूमेरिकल सॉल्व्ह करता, तुम्ही ज्या डेफिनेशन्स पाठ करता, तुम्ही ज्या केमिकल रिॲक्शन्स पाठ करतात, या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तुमच्या ब्रेनमध्ये स्टोअर झाला. दॅट इज व्हेरी गुड. पण तुम्ही काय करायला पाहिजे की एकदा त्याला लिहून पण बघायला पाहिजे. देअर मस्ट बी प्रॉपर कोऑर्डिनेशन इन बिटवीन युअर ब्रेन अँड इन युअर हँड. तर हे जर कोऑर्डिनेशन प्रॉपरली असेल तर तुम्हाला विसरण्याचे चान्सेस फार कमी होऊन जातील. ओके. सो देअर विल बी नो जम्बलिंग. ब्लँक होण्याचं काही कारणच राहणार नाही. ओके. सो दिस इज अ प्रॉपर सोल्युशन फॉर दॅट. खूप छान सर उत्तर दिलं तुम्ही. यानंतर पुढचा प्रश्न आहे, अगदी एक्झाम तोंडावर आली की काही मुलांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. बरोबर. अशा वेळेस हेल्थ आणि प्रिपरेशन ह्याचं कसं मॅनेजमेंट करायला पाहिजे? हां, हे तर भरपूर विद्यार्थ्यांबाबतीत होतं. बघा, व्यक्ती आजारी केव्हा पडतो, ज्यावेळेस त्याचं डेली रुटीन चेंज होतं. बरोबर. म्हणजे समजा तुम्हाला सकाळी 7ला उठायची सवय आहे, हो, आणि रात्री 10ला किंवा 11ला झोपायची सवय आहे, आणि तुमच्या बॉडीला आता ती सवय लागलेली आहे. नक्कीच. बॉडी त्या हिशोबाने तुम्हाला मॅच होती आहे. पण नेमकी परीक्षेच्या काळामध्ये काय होतं बघा, परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना एक टेन्शन आलेलं असतं, प्रेशर आलेलं असतं, आणि विद्यार्थी काय करतो, मग रात्र जागायला लागतो आणि सकाळी लवकर उठायला लागतो. जे सकाळी 9ला उठतात, 8ला उठतात, ते पण सकाळी 5ला उठायला लागतात. आणि ज्यांना लवकर 9ला 10ला 11ला झोपायची सवय असते ते रात्री 1-1 वाजेपर्यंत जागतात. मग तुमच्या बॉडीमध्ये हे सायकोलॉजिकल चेंजेस झाले ना, हे फिजिकल चेंजेस तुमच्या बॉडीमध्ये झाले. मग तुमचं जर डेली रुटीनच डिस्टर्ब होतं आहे, तुमच्या खाण्यापिण्याच्या पद्धती पण चेंज होतात. बरेचसे विद्यार्थी आपण असे पण बघतो, सकाळचा ब्रेकफास्ट करत असतील, लंच करत असतील, डिनर करत असतील, समोर ताट आहे आणि साईडला पुस्तक आहे, म्हणजे ते पुस्तक वाचता वाचता खातो आहे. बरोबर. म्हणजे जेवण करतो आहे ते पण प्रॉपर होत नाही आहे, त्याची झोप पण प्रॉपर होत नाही आहे. मग तुमचं पूर्ण सायकोलॉजिकल किंवा फिजिकल जो क्लॉक आहे, बॉडीचा जो क्लॉक आहे, तो जर डिस्टर्ब झाला तर चान्सेस आहेत तुम्ही आजारी पडाल. राईट. मग माझं एकच म्हणणं आहे की बाबा, जे तुमचं जे डेली रुटीन आहे ते डिस्टर्ब न करता तुम्ही अभ्यास करू शकता. मग कॉम्प्रोमाइज कुठं करायचं,
तुमचा जो फॅमिलीचा टाईम असेल, मित्रांचा टाईम असेल, सोशल मीडियाचा टाईम असेल, टी व्ही बघण्याचा टाईम असेल, खेळण्याचा टाईम असेल आणि ज्यावेळेस तुमचे बोर्ड एक्झाम जवळ येतात त्यावेळेस तुमच्या शाळा कॉलेजेस देखील बंद असतात. बरोबर. खूप वेळ असतो. तो वेळ तुम्ही अभ्यासाला युटिलाइज करा ना. तुमची 6 ते 7 तास झोप गरजेची आहे. समजा तुम्ही 6 तास झोपता, दॅट इज सफिशियंट फॉर यू. आणि जर तुम्ही 3 वेळा समजा दिवसातून आपण जेवण करतोय, हार्डली त्याला 1.5-2 तास लागतात. 6 आणि 2 तुमचे 8 तास कंपल्सरी तुम्हाला देणं गरजेचंच आहे. इतर तुमच्या काही गोष्टी असतील त्या गरजेच्या आहेत. असे 10 तास आपण अप्रॉक्सिमेटली पकडू, तर 24 तासातले 10 तास गेले, 14 तास तुमच्याकडे आहेत. तुम्ही हे प्रॉपर युटिलाइज करू शकता ना अभ्यासासाठी पेपरच्या काळामध्ये. मग तुमची झोप डिस्टर्ब न करता, जेवण डिस्टर्ब न करता, जे डेली रुटीन आहे ते डिस्टर्ब न करता जर अभ्यास केला, आजारी पडण्याचे चान्सेसच राहणार नाही. पण विद्यार्थी काय करतात, बाकीच्या गोष्टी पण घेऊन चालतात. लेट झोपणं, लवकर उठणं, जेवण पण डिस्टर्ब करणं. डेफिनेटली अरे आपण एक दिवस जरी बाहेर गेलो आणि पाणी जरी बदललं तरी सर्दी होते. बरोबर आहे. तुमचं डेली रुटीन जर डिस्टर्ब केलं तर तुम्ही आजारी पडणारच ना. सो व्हाय टू डिस्टर्ब दॅट. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही सांगितल्या पद्धतीनं जो डेलीचा तुमचा ताळमेळ आहे तो जर तुम्ही तसाच बांधून ठेवला आणि अभ्यासाला अतिरिक्त वेळ जर तुम्ही निर्माण करू शकलात तुमच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज मधनं, तर नक्की तुम्ही टाइम मॅनेजमेंट कराल, अभ्यास पण चांगला होईल आणि आरोग्य सुधारण्यात राहील. डेफिनेटली. ओके. आता 5वा प्रश्न की बोर्ड एक्झाम म्हटलं की पॅरेंट्स सपोर्ट अगदी महत्वाचा असतो. अशा वेळी आपण पॅरेंट्ससाठी काही सल्ला देऊ शकता का? डेफिनेटली. बोर्ड एक्झाम आता बेसिकली काय, पुन्हा एकदा हा जो बोर्ड एक्झामचा काळ असतो हा फार सिरियस असतो. यावेळेस कुठल्याही पालकाला हे सांगण्याची गरज पडत नाही विद्यार्थ्याला की बाबा रे अभ्यास कर, कारण त्याला कळलेलं असतं की आता पेपर जवळ आलेले आहे, आर या पार, राईट. तर सगळेच अभ्यास करत असतात. पालकांनी फक्त काय केलं पाहिजे की थोडासा इमोशनल सपोर्ट देणं गरजेचं आहे. कारण काही विद्यार्थी हे फार सेंटिमेंटल असतात, इमोशनल असतात. काही विद्यार्थ्यांना कधी कधी असं वाटतं की मला कमी मार्क्स आले तर आईवडील काय बोलतील. तर ही जी फिलिंग आहे विद्यार्थ्याला आलीच नाही पाहिजे. त्यांनी मनमोकळेपणाने अभ्यास केला पाहिजे. यासाठी पालक काय करू शकतात, त्याला इमोशनल सपोर्ट देऊ शकतात, मोटिवेट करू शकतात आणि त्याची हेल्थची केअर करू शकतात. बरोबर. जेणेकरून त्याला थोडंसं प्रेम दिल्यासारखं फील होईल आणि तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करून बोर्डाच्या पेपरला जाईल. ओके. आणि यानंतर मुलांच्या घरातील वातावरण त्यांच्या एक्झाम प्रिपरेशनवर काही परिणाम आणू शकेल का, आणि ते कुठल्या पद्धतीचं असायला हवं? यस, फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला काही जरी करायचं असेल तर आजूबाजूचं वातावरण फार गरजेचं आहे. जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर वातावरण शांत पाहिजे. बऱ्याच वेळा घरामध्ये आईवडिलांच्या किंवा घरातले जे लोक असतील त्यांच्यामध्ये चर्चा वगैरे चालू असतात किंवा घरात टी व्ही चालू असतो. मला वाटतं हे जे वातावरण आहे ना परीक्षेच्या काळामध्ये 1 महिनाभर तुम्ही असं ठेवलं पाहिजे की जेणेकरून विद्यार्थ्याला मोटिवेट करत राहील अभ्यासासाठी. घरामध्ये पाहुणे येतात किंवा विद्यार्थ्याचे मित्र वगैरे येतात, तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं ह्या काळामध्ये अवॉइड केलेल्याच बऱ्या. आणि पालकांचं एक महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे काय की त्यांनी एक असं वातावरण घरामध्ये निर्माण करावं जेणेकरून ते विद्यार्थ्याला अभ्यास करण्यासाठी प्रेरित करेल. ठीक आहे, तर या पद्धतीने ते करू शकतात. नक्कीच. आणि या ठिकाणी आता शेवटचा प्रश्न विचारतो आपणाला. एक्झाम आणि टेन्शन यांची विद्यार्थ्यांनी कशी सांगड घालायला हवी, हे महत्त्वाचं आहे. मी असं समजतो टेन्शन पाहिजे. आता तुम्ही चकित व्हाल कसं काय टेन्शन, तुम्ही तर म्हटलं अरे टेन्शन घेऊन मध्ये काय करायचं. तर मी असं पर्टिक्युलरली समजतो की 3 गोष्टी असतात. एक असतं टेन्शन, एक असतं हायपर टेन्शन आणि एक असतं हायपोटेन्शन. तर टेन्शनपेक्षा म्हणजे तुम्ही जर खूपच टेन्शन घेतलं, इतकं टेन्शन घेतलं आणि काय अभ्यासच नाही केला, दॅट इज हायपर टेन्शन. आणि काही विद्यार्थी असतात की काय घेणं देणं नाही, जसं होईल तसं होईल, काय टेन्शनच घेतलं नाही आणि अभ्यास पण केला नाही, दॅट इज हायपोटेन्शन. टेन्शन घेणं गरजेचं आहे. तुमचा बिझनेस असो, तुमचा संसार असो, तुमचा जॉब असो, तुम्ही एक विद्यार्थी असा, कुणीही असा, टेन्शन घेतलं तरच आपण ॲक्शन घेऊ शकतो. बरोबर. तुम्हाला टेन्शन पाहिजे, पण काही विद्यार्थी खूप टेन्शन घेतात, त्याला आपण हायपर टेन्शन म्हणतो. पण हायपर टेन्शन घेऊन काहीच होत नाही. तुम्ही अभ्यासाला जरी पुस्तक घेऊन समोर बसलात ना, तुमच्या मनामध्ये तेच विचार असतात, माझं कसं होईल, मला किती मार्क्स येतील, मार्क्स नाही आले तर मग आजूबाजूचे काय म्हणतील, आईवडील काय म्हणतील. सगळा वेळ तुमचा त्याच्यातच चालला आहे हायपर टेन्शन घेण्यामध्ये, आणि अभ्यास तर काय झाला नाही, आउटपुट नाही आलं. सो नो नीड टू टेक हायपर टेन्शन. आणि हायपोटेन्शन पण नको आहे. जर कोणी हायपोटेन्शनमध्ये असेल तर त्याला मोटिवेट करण्याची गरज आहे. टेन्शन पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि टेन्शन जर असेल तर आपला अभ्यास होईल, हायपर टेन्शन नको आहे. ओके, धन्यवाद सर. या ठिकाणी सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं 10वीच्या आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेला सामोरं जावं याबद्दल आपल्याशी सविस्तर अशी चर्चा केली.
आणि छानशी अशी उत्तरं दिलेली आहेत. तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहेत आणि याचा तुम्ही 100% फायदा करून घ्याल. तर या ठिकाणी मी ही चर्चा थांबवतो. नमस्कार, धन्यवाद.